बाबांनी बनवलं डिनर. आज रविवारची सकाळ आहे, त्यामुळे मुले खूप खुश आहेत. बाबांनी प्रॉमिस केलं आहे आज डिनर आणि मूवीला आपण जाणार आहोत, त्यामुळे सर्व खुश. आणि तेवढ्यात बाबांचा फोन वाजला. फोनवर बाबांना सांगितलं की तुम्हाला ऑफिसला यावे लागेल. हे ऐकून मुलं खूप दुःखी झाले. हे काय बाबा, तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना, असं काय करताय? आम्हाला जायचं होतं ना बाहेर आज. तर बाबा बोलतात, सॉरी मुलांनो, मला जावे लागेल, मला काम आहे, तुम्ही नाराज नका होऊ, आपण नंतर जाऊया. तर मुलं रागवतात तरीही. तर आई त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते, मुलांनो रागवू नका, आपण पुढच्या रविवारी जाऊया, छान प्रोग्राम करूया. तरीही मुलं तोंड फुगवतात, नाही तुम्ही असंच करता म्हणून. बाबा चालले. बाबा ऑफिसला जातात. सर्व रस्त्याने बाबा हाच विचार करतात, अरे मी मुलांना आज नाराज केलं. मी आज त्यांना प्रॉमिस केलं होतं डिनरसाठी बाहेर घेऊन जाईल. तर मी त्यांच्यासाठी काय करू शकतो की ज्यामुळे मुले खुश होतील. हॅलो, बाबा मम्मीला फोन करतात की हॅलो, मी आज मुलांसाठी काहीतरी सरप्राईज बनवतोय, तर काय करू? तर आई बोलते, काय बनवतात तुमच्यामध्ये? तर बाबा बोलतात, मी आज मुलांसाठी डिनर बनवतोय, तू मुलांना सांगू नको, त्यांच्यासाठी मी चायनीज बनवणार आहे. तर आई बोलते, चालेल ठीक आहे, तुम्हाला काही मदत हवी आहे का? तर बाबा बोलतात नको. आई बोलते, चालेल, मी त्यांना रात्री 2 तासासाठी बाहेर घेऊन जाईल, त्यावेळी तुम्ही त्यांच्यासाठी चायनीज बनवा. तर बाबा बोलतात, हो चालेल, मी नंतर फोन करतो, ओके बाय. आई फोन ठेवून मुलं आणि आई तिघीजणे जातात फिरण्यासाठी, थोडं शॉपिंग करतात. तोपर्यंत बाबा येतात. बाबा मुलांसाठी बनवतात. मुलं बाहेर गेलेले असतात. बाबा येतात, ॲप्रन वगैरे घालतात आणि बोलतात, चला आज मी मुलांसाठी चायनीज बनवतो छान. त्याच्यासाठी बाबा भाजी स्वच्छ धुतात, त्यांच्या स्टाईलने कट करतात. आणि बोर होत होतं म्हणून त्यांनी त्यांच्या मोबाईलवरती त्यांच्या आवडीची गाणी चालू केली आणि आपलं काम चालू केलं. सर्वात आधी मी आता नूडल्स बॉईल करण्यासाठी ठेवतो. त्यासाठी पाण्यामध्ये टाकलं, गॅस चालू करून फुल केलं आणि थोडंसं तेल टाकलं. हे सर्व करताना बाबा बोलले, चला आता मी दुसऱ्या पदार्थाची तयारी करतो. तोपर्यंत नूडल्स उकळी करत होते. नंतर मी दुसरं व्यंजन बनवलं आणि नूडल्सचा चांगला स्मोकी वास येत होता. वा, मुलं अगदी खुश होतील. बाबा विचार करत होती, आज तर मुलांना आनंदच आनंद. बाबा विचार करत होती, असं चायनीज मुलांनी आजपर्यंत कुठेच खाल्ले नसेल, असं मी बनवलं आहे. वा 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 वा, किती छान सुगंध येतोय सर्व पदार्थांचा. नूडल्स तर अप्रतिम झाले. इकडे मुलं आणि आई तिघेही शॉपिंग करून आले होते. तरीही मुले रस्त्याने नाराजच होती. त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसत होतं ते बाबांवरती नाराजच होते. तर आई बोलते, मुलांनो काय झालं, असे नाराज नका राहू, तुम्हाला छानसं सरप्राईज भेटणार आहे, असे तोंड नका फुगू तुम्ही, मी तुम्हाला फिरण्यासाठी आणलं होतं ना, मग असं काय करताय, जरा स्माईल करा. तर मुलं बोलतात, नाही आम्ही बाबांवरती नाराज आहोत आणि आम्ही नाराजच राहणार. ते असंच करतात, प्रॉमिस करतात आणि प्रॉमिस तोडतात. आई बोलते, चला पटकन घरी, तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर मुलं विचार करतात, आई असं का वागतीये? दारात मध्ये आलो तर घरातनं छान छान सुगंध येतोय. मुलं आश्चर्यचकित होतात, अरे आई तर आमच्या बरोबरच होती, स्वयंपाक कोणी बनवला आहे? मुलं बोलत असतात, आश्चर्यचकित होतात. तेवढ्यात बाबा ॲप्रन घालून अगदी शेफप्रमाणे दारामध्ये उभं राहतात. मुलांनो मी पहा तुमच्यासाठी काय बनवले. तर मुलं खूप आनंदी होतात. ओ बाबा, तुम्ही बनवलं आमच्यासाठी? ओ थँक्यू. हे सर्व पाहून बाबा अगदी खुश होतात. बाबा बोलतात, मी तुमच्यासाठी सरप्राईज केलं आहे ना, सकाळी मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, तर मी नाही घेऊन जाऊ शकलो, त्यामुळे मी तुमच्यासाठी घरीच बनवलं. तर चला आपण छान डिनर करूया. मी तुमच्यासाठी एक छानशी मूव्ही लावतो आणि आपण मूव्ही पाहत पाहत डिनर करूया. मुलं हे सर्व पाहून खूप खुश होतात आणि आईही खुश होते. आई बोलते, वा, कळालं का सरप्राईज काय होतं ते? आता खुश?
आता तर तुमच्या चेहऱ्यावर दिसत नाही कुठंच राग. सकाळ आतापर्यंत किती तुम्ही रागवले होते बाबांवरती. तर मुलं बोलतात हो सॉरी. आई बोलते चला मग आपण डिनर करूया. बाबा बोलतात हो चला लवकर, आपल्या सर्वांसाठी मी बनवलेलं आहे छान छान, अगदी तुम्ही कुठेही खाल्लं नसेल असं चायनीज, चला मग. तर मुलं बोलतात वाव. हे सर्व पाहून मुलांना खूप आनंद झाला. वा बाबा खूप टेस्टी आहे, अगदी हॉटेलपेक्षाही छान. हे सर्व ऐकून बाबांना खूप आनंद झाला. मुलांनो तुम्हाला आवडतं का चायनीज?